तर गाईज आपण आता चाललेलो आहे जेवायला। तर आपण आलो आहे एकदम फेमस नरसोबाच्या वाडीतलं फेमस हॉटेल सोमनेला। इथलं जेवण एक नंबर असते। या दोघी बघू शकताय आपण कशा कंटाळून बसल्या चेकिंगला। आता तोंड लपवायला लागले कॅमेरा पासून। हे जरा सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा। मनाला नवे पंख देऊ, पापण्याना नवे स्वप्न देऊ। तर आत्ताच आम्ही जेवून आलो। एकदम गच्च झाले पोट अक्षरशः। ते म्हणजे तिथले काका असं आग्रहानं वाढत होते की बाबा असं घरी पण कधी कुणाच्या वाढत नसतील एवढं। एक नंबर जेवण आहे, प्युअर व्हेज ऑथेंटिक। म्हणजे व्हेज मध्ये एवढ्या व्हरायटीज, ते पण एवढ्या टेस्टी। म्हणजे आज मी खरंच पोटभर जेवले। खूप मस्त जेवण आहे, एकदा नक्की या हॉटेलला या। या सर्व ज्या महिला दिसत आहेत आपल्याला पाठीमागे, त्या सर्व 15 दिवस तिरुपती बालाजी यांची सेवा करून आज इथं महालक्ष्मी नरसोबाची वाडी इथं आलेले आहेत। आणि इथं या ठिकाणी यांनी जो प्रसाद घेतलेला आहे तो त्यांना अतिशय आवडलेला आहे। खूप तृप्त झालेलं आहे त्यांचं मन। खूप साध्या सोप्या पद्धतीचं जेवण आहे आणि वाढण्याची पद्धत म्हणा, परत वापरलेले जिन्नस इतकं सुंदर आहे। ते खाऊन त्यांची तोंड तुम्ही बघू शकता आता। आणि युनिक आहे, हे युनिक आहे। मला वाटत नाही हा कुठे असं पुणे म्हणा, कोल्हापूर म्हणा, सांगली म्हणा, कुठे असं मिळेल जेवण। सो सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की देवदर्शन प्लस जे खवय्ये असतील किंवा ज्यांना साधं सोपं सरळ जेवण जेवायचं असेल त्यांनी आवर्जून सोमन इथे यावं। येस, आणि पानविड्याचे पानं पण दिले त्यांनी। जेवण होतं एकदम खूप सुंदर। आम्हाला भात आणि खाऊ कंटाळा आला आणि भात खाऊ कंटाळा आला। अन्नदाता सुखी भव। थँक्यू।